आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। विद्युत तारा चोरी करणारी टोळी जेरबंद, 5 गुन्ह्यांची उकल, 11.43 लाखांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा व पुसेगाव पोलिसांची संयुक्त धडाकेबाज कारवाई। पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 6 महिन्यांपासून MSEBच्या विद्युत खांबांवरील ॲल्युमिनियमच्या तारा चोरून नेणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखा, सातारा आणि पुसेगाव पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक करून मोठे यश मिळवले आहे। या कारवाईत 5 चोरीचे गुन्हे उघडकीस आणत 11,43,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विद्युत तारा चोरीच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आणि पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांना आरोपींचा शोध घेऊन गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी, गोपनीय माहिती संकलन तसेच सायबर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली। मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सुरेश बबन जाधव वय 23, दत्तात्रय उर्फ राघू किरण मदने वय 26, आनंदराव उर्फ संजय उमाजी मदने आणि बापूराव उर्फ बापू धोंडीराम मदने वय 33 सर्व राहणार तालुका खटाव जिल्हा सातारा यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशीत आरोपींनी गेल्या 6 महिन्यात पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी विद्युत खांबावरील ॲल्युमिनियमच्या तारांची चोरी केल्याची कबुली दिली। त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 1/2026, 49/2026, 61/2026, 75/2026 आणि 117/2026 असे एकूण 5 गुन्हे उघडकीस आले। कारवाई दरम्यान आरोपीकडून 1,208 किलो वजनाच्या सुमारे 5,43,600 रुपये किमतीच्या ॲल्युमिनियमच्या तारा तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारी महिंद्रा मॅक्स पिकअप किंमत 6 लाख असा एकूण 11,43,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।